20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडले, तशी कबुली सतेज पाटील यांनी दिली आहे। जिल्ह्याच्या महत्त्वाच्या सत्ता केंद्रांवर बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका हाती सत्ता होती। गोकुळच्या सत्तेतही दोन्ही नेते एकत्रच आहेत, मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांची वाट वेगळी झाली आहे आणि तेव्हापासून सतेज पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात घेरण्याची विरोधकांची रणनीती सुरू आहे। त्यामुळे एकाकी पडल्याची भावना सतेज पाटील यांनी बोलून दाखवली आहे। सतेज पाटील यांना मात्र हसन मुश्रीफ यांनी मित्रत्वाचा सल्ला दिला आहे। नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, सगळे मिळून महाविकास आघाडी आणि जनता दल आम्ही हाय बरोबर तुमच्या, त्यामुळे सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी शेवटी संघर्ष करावा लागतोय। आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 20-25 वर्ष मी या जिल्ह्याच्या राजकारणात आहे। बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असतात, एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतोय। आता एकटा आहे, तुम्ही सगळे आहे ना माझ्याबरोबर। आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकुळच्या, विधान परिषदेच्या, एकटे पडले की घोटाळा होते, मग म्हणतात बहुतेक याचा पराभव होते वाटतं, लोक जातच नाहीत। मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही, त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे। एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा त्याचा अर्थ होते ना, मग जाणार कोण मतदार? गोकुळचे हे मतदार हे ठराविक आहेत, ते फार हुशार आहेत। आम्ही काम करत राहिलो, आम्ही कधी नाराज झालो नाही, कधी नैराश्य पत्करलं नाही, कधी खचलो नाही आणि काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात। याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाला, आता गोकुळ सुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल, विधान परिषद भाजपकडे येईल। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, टीव्ही फोडतात, गाव सोडून जातात। आम्ही तसं काही केलं नाही, आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो, म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहतो। तर सर्वांनी साथ द्या असं सतेज पाटलांनी म्हटलंय। राजकारणात मी एकाकी असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। एकाकी असल्याची स्वतः सतेज पाटलांनी कबुली दिलेली आहे। सर्वांनी साथ देण्याचं सतेज पाटील यांनी आवाहनही केलेलं आहे।